की धारावी आपसुकच येतं, परंतु विरोधक सातत्यानं धारावीच्या प्रकल्पाबद्दल आक्षेप घेतात की काही ठराविक अदानींना मदत करण्यासाठी धारावीचा प्रकल्प दिला जातोय. तर या आक्षेपाला काय नेमकं उत्तर आहे? असं आहे की पहिल्यांदा तर धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात मांडली होती. कुठल्याच सरकारने काहीच केलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर त्याला जागा ॲडिशनल लागेल म्हणून रेल्वेची जागा मिळवली, ती विकत घेतली आम्ही रेल्वेकडनं आणि याचं टेंडर काढलं. त्याचा विकासक आम्ही नेमला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं. त्यावेळेस तर काही अडाणी नव्हते विकासक, दुसरा विकासक नेमला होता. त्यांनी ते रद्द केलं आणि नव्याने त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स तयार केल्या. आत्ताचं जे टेंडर झालेलं आहे या टेंडरमधल्या 100% टर्म्स आणि कंडिशन्स उद्धव ठाकरेंच्या सरकारने तयार केल्या आहेत. एकच गोष्ट त्यातली मी बदलली. उद्धव ठाकरेंच्या सरकारने ज्या टर्म्स कंडिशन्स केल्या होत्या त्याच्यामध्ये टीडीआर हा जो तयार होणार आहे धारावीचा, आत्ता आपल्याकडे टीडीआर फक्त नॉर्थवर्ड्स वापरता येतो, साऊथवर्ड्स वापरता येत नाही. त्यांनी साऊथवर्ड्स वापरायची परवानगी दिली. त्यात काही चूक आहे असं माझं मत नाही, पण त्याच्यावर कॅपिंग केलं नव्हतं. त्यामुळे जो कोणी विकासक आहे, आता अडाणी आहेत, पण जो कोणी विकासक राहिला असता या विकासकाला टीडीआरची मोनोपोली तयार करता आली असते. आपण आलो तेव्हा प्रोसेस चालू झाली होती. म्हणजे ही काही प्रोसेस आम्ही तयार केली नाही, प्रोसेस जवळपास सुरू झाली होती. आपण त्यात कॅबिनेटमध्ये जाऊन एक बदल केला आणि सांगितलं की टीडीआरचं कॅपिंग करा. म्हणजे टीडीआर ची मार्केट रेटच्या 90%च किंमत असू शकेल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. आणि दुसरं त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल महापालिकेत. त्यामुळे कोणाकडे किती टीडीआर शिल्लक आहे ते त्या ठिकाणून त्याला कोणाला विकता येईल, घेता येईल, जेणेकरून विकासक टीडीआरचं मोनोपोलायझेशन करू शकणार नाही. हा आम्ही बदल त्याच्यामध्ये केला. टेंडर झालं, त्याच्यात सक्सेसफुल बिडर अडाणी होते, त्यामुळे ते अडाणींना मिळालं. आणि आताही या योजनेमध्ये 2011 पर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत सगळ्या एलिजिबल लोकांना, रहिवासी असतील किंवा तिथली, कारण ते औद्योगिक एक ॲग्लोमरेशन आहे, त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत. जे नियमात बसत नाहीत, हायकोर्टाने नियम केला आहे, जे बसत नाहीत त्या लोकांनाही आपण काढून टाकू शकतो का? त्यांना काढलं तर ते दुसरी धारावी तयार करतील. म्हणून त्यांच्याकरता रेंटल हाऊसिंग हे तयार करायचं ठरलंय. रेंटल हाऊसिंगमध्ये 11-12 वर्ष ते राहिले की ते घर त्यांना थोडे पैसे भरून त्यांच्या नावाने मिळेल. अशा प्रकारची योजना तयार केली आहे. गरीब माणसाला त्याचं हक्काचं घर आम्ही देतो. बघा, बीडीडी चाळीच्या संदर्भात इतके वर्ष का नाही झालं? विकासकाचाच वाद होता ना. मी निर्णय केला की आम्ही करू म्हाडाच्या माध्यमातून. आज इमारती उभ्या राहिल्या. आज बीडीडी चाळ हे अर्बन रिन्युअलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे. करून दाखवलं. तसंच आम्ही धारावी करून दाखवू. सर, विरोधकांचा आणखी एक सातत्यानं